हॅलो डिअर स्टुडंट, नीट 2026च्या एक्झामचे ॲडमिट कार्ड रिलीज झालेले आहेत. 26 एप्रिल रोजी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना संध्याकाळी नोटिफिकेशन आले की ॲडमिट कार्ड आता लाईव्ह झाले. तर यामध्ये विद्यार्थ्यांनी ॲडमिट कार्ड डाउनलोड करून आणि त्यामध्ये काय चेक करायचं आहे, सेल्फ डिक्लेरेशन फॉर्ममध्ये काय चेंजेस करायचे आहे, पोस्ट कार्ड फोटो एक्झॅक्टली कशा पद्धतीने लावायचा आहे किंवा इन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने बघायचे आहे आणि त्याची कशी काळजी घ्यायची आहे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर शॉर्टमध्ये आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमचे नाव चेक करून घ्या. कॅन्डिडेट नेम, डेट ऑफ बर्थ या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आणि कॅटेगरी सर्टिफिकेट. हे कॅटेगरीचे जे लिहिलेले तुम्ही ओबीसी एनसीएल असो किंवा काही जे XYZ असेल ते तुम्ही एकदा क्रॉस चेक करून घ्या. त्यानंतर तुमचा फोटो हा तुमचाच आहे का हे प्रॉपर चेक करून घ्या. त्यानंतर फोटोच्या खालचं नाव हे बरोबर आहे का ते चेक करून घ्या. जर नसेल तरी पण घाबरून जायचं काही काम नाहीये. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट हे क्लिअर झाल्यानंतर इथे एवढंच महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर खाली तुमचा मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर, त्यानंतर डेट ऑफ एक्झामिनेशन, त्यानंतर सेंटर, त्यानंतर पूर्ण ह्या सगळ्या गोष्टी डेट ऑफ इश्यू वगैरे सगळं चेक करून घ्या. त्यानंतर खूप इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन. बघा, सेल्फ डिक्लेरेशन जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे, कारण विद्यार्थ्यांना इथे कॅन्डिडेटने जो फोटो वरती अपलोड केला आहे तो म्हणजे अपलोड केलेला आहे नीट फॉर्म भरताना तोच फोटो एक्झॅक्टली इथे पेस्ट करायचा आहे. तो पेस्ट करताना हॉरिझॉन्टल प्लेस करा, म्हणजे असा प्लेस करा, अशा पद्धतीने प्लेस करा की तो बॉक्सच्या बाहेर वरती पण जाणार नाही आणि खाली पण येणार नाही. त्यानंतर कॅन्डिडेटचं लेफ्ट हँडचं थंब जे आपण थंबचे जे हे दिलेले होते, ठसे दिलेले होते, ठसे प्रॉपर या बॉक्समध्येच प्रिंट हे करा, ठसे वठवा. त्यानंतर कॅन्डिडेटची सिग्नेचर बघा, कॅन्डिडेटची सिग्नेचर ही ॲट द प्रेझेन्स ऑफ एक्झामिनर, म्हणजे तुम्ही जेव्हा एक्झाम हॉलमध्ये जाणार आहे तेव्हा एक्झामिनरच्या समोर कॅन्डिडेटची सिग्नेचर करायची. या सिग्नेचर आणि ही इथे जी करणारी सिग्नेचर ती मॅच झाली पाहिजे. सर्वांनी लक्षात घ्या ही गोष्ट. त्यानंतर सेकंड पेजवर यायचं जर झालं तर पोस्ट कार्ड साईज फोटो. बघा, तुमचा आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की पोस्ट कार्ड साईज फोटो आमचा छोटाच आहे किंवा आमचा खूप मोठा आहे. तर तसं काही घाबरून जायचं काम नाहीये. पोस्ट कार्ड साईज फोटो फक्त या लाईनच्या वरती तुमचा पोस्ट कार्ड साईज फोटो आला पाहिजे, त्याच्या खाली काही जाऊ देऊ नका. त्यानंतर इथे तुम्हाला कुठलेही काही चेंजेस करायचे नाहीये, फक्त पोस्ट कार्ड साईज. आणि जेव्हा तुम्ही एक्झामिनेशन सेंटरला जाणार आहे फॉर एक्झाम्पल, त्या टाइमला तुम्हाला सिग्नेचर करायची आहे ती एक्झामिनरच्या समोर, ती अशा पद्धतीने सिग्नेचर करायची, इथे अर्धी फोटोवरती आणि अर्धी बाहेर. त्यानंतर एक्झामिनर या ठिकाणी सिग्नेचर करत असतो. ओके, यानंतर पुढे जर जायचं झालं तर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन. बघा, इन्स्ट्रक्शन सर्वांनी प्रॉपर वाचून घ्या, जे की ऑलरेडी मी माझ्या कम्युनिटी ग्रुपमध्येही तुम्हाला प्रॉपर मराठीमध्येही टाकलेली आहे की काय घेऊन जायचं आहे, कशा पद्धतीने घेऊन जायचं आहे, बिफोर टाइम तुम्ही जायचं आहे, त्याच्यानंतर तुम्ही जाऊ नका, या सर्व गोष्टींची काळजी घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हीही या सर्व गोष्टींची काळजी घ्या आणि मिनिमम ॲडमिट कार्डच्या 3 प्रिंटआउट काढून घ्या. त्यानंतर जाताना 2 प्रिंटआउट सोबत घेऊन जा सेंटरवरती, हे तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या एक्झामसाठी तुम्हाला मी बेस्ट ऑफ लक करतो आणि तुम्हाला सगळ्यात चांगले मार्क्स भेटो. आणि विद्यार्थी मित्रांनो, घाबरून जाऊ नका एक्झाम देताना. जर तुम्हाला येत नसेल तर जस्ट सोडून द्या त्या गोष्टीला. ओके, बेस्ट ऑफ लक फॉर युअर नीट एक्झाम.